हाय हॅलो नमस्कार मंडळी, तुमचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या नवीन एका छोट्याशा मस्त अशा ब्लॉगमध्ये। तर सकाळ सकाळी मी तर नाश्ता वगैरे बनवलेला आहे, म्हणजेच मी पराठे केलेले आहेत, म्हणजेच बटाट्याचे पराठे केलेले आहेत नाश्त्यासाठी। आणि इथे बघा मी काल गेले होते बाहेर, तर तिथूनच येताना मी हे बेडशीट आणले होते। तुम्हाला जवळून दाखवते बेडशीट, अगदी खूप छान सुंदर असे बेडशीट होते। सिंगल बेडशीट होते, हे 200 रुपयाला मला पडलं। खूप स्वस्त आणि खूप छान असं बेडशीट, मला क्वालिटी ही याची छान वाटली। असं काही नाही की खूप असं म्हणजे 200 रुपयाच्या मानानं खूप खराब आहे वगैरे, तर छान अशी क्वालिटी होती। आणि लहान मुलं असतील तर अशी बेडशीट घ्यावे लागतात, कारण ती सारखी सारखी बदलावी लागतात, त्यामुळेच मी अशी बेडशीट घेतली। हे बेडरूम मध्ये आणि हे इकडे हॉल मध्ये एक असंही छान बारीक नक्षीचं मी घेतलं। म्हणजेच मला असं जास्तही ऑड असं वगैरे किंवा जास्त डिझाईन वाला आवडत नाही, तर म्हणून मी छोटंसं डिझाईन वाले असे घेतले। थोडा व्हाईटिश आहे, घाण होईल पण तरी ठीक आहे, तो म्हणजे कलर मला आवडतो म्हणून मी म्हटलं चला तसं घेऊयात। तर तसे मी बेडशीट 2 घेऊन आले होते, जास्त दुसरी काही खरेदी केली नाही, पण मी हेच घेऊन आले अचानकच। कपडे वगैरे म्हणजे धुवून झालेले आहेत, सगळं आवरलेलं आहे घरातलं। खूप कपडे होते आज, थोडा पाण्याचा पण इश्यू होता आज, त्यामुळं कपडे धुवून घेतले आधी। त्याच्यानंतर मी जेवण वगैरे केलं। आणि इकडे बघा तस्मय खेळत होता, तर त्याला ABCD वगैरे दिली होती खेळायला। म्हणजे मी काय करते की थोडी खेळण्यात ती थोडी लपवून ठेवते, आणि एक 8-10 दिवस गेले किंवा 15 दिवस गेले तर त्याला दुसरी खेळणी, तीच खेळणी परत काढून देते आणि ती आधीची खेळणी लपवून ठेवते, तर त्याला पण जरा नवीन वाटतं। आणि असं परतलेला भात कोण कोण खातं मला नक्की सांगा, म्हणजेच एकट्यासाठी कुठं करायचं असं होतं। आणि मग सकाळी नाश्ता झाला असेल आणि भात वगैरे उरला असेल तर मग मी असं परतून वगैरे खाते। तर तस्मय खेळत होता ह्या ब्लॉक बरोबर किंवा हे ABCD बरोबर। आता तो दिवस अख्खा किंवा 2-3 दिवस त्याचे जातात, म्हणजे त्यालाही नवीन वाटतं तो खेळ काहीतरी। आणि पॅक करून ठेवलं आणि बाहेर काढून दिलं की बघा तुम्ही करून बघा, मुलं खूप खुश होतात। आणि सगळं एकदम दिलं तर मग ते सगळ्याचीच वाट लावून टाकतात, तर ते असं मी त्याला थोड्या थोड्या दिवसानं ते देत असते। खूप छान त्यांना ते नवीन फील होतं। आणि माझं सगळं आवरलं आणि मग मी त्याच्याशी खेळत बसले होते। खूप छान दुपारचा तो खेळत होता, झोप येईपर्यंत त्याला असं खेळण्यात म्हणजे रुजवावं लागतं किंवा खेळण्यातच त्याला वेळ घालवावा लागतो, मग त्याला थोडी खेळल्यानंतर झोप येते। खूप काम होतं आज, फ्रीज वगैरे साफ करायचा होता। पूर्ण याचा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला देईनच, कारण मला काही टिप्स आणि ट्रिक्स द्यायच्या होत्या, मग म्हटलं चला त्याचा आपण दुसरा व्हिडिओ बनवूयात, म्हणून मी फ्रीजचा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे। आणि मला असं सांगायचं होतं की मला तुम्हाला काहीतरी सांगायच्या होत्या, 1-2-4 गोष्टी आयुष्यातल्या छान अशा मला तुम्हाला शेअर करायच्या होत्या। की आपण बायकांचं कसं असतं की आपण जगताना म्हणजे फिजिकली आपण खूप काम करत असतो किंवा आपण त्यात व्यस्त असतो किंवा आपलं फिजिकली भरपूर काम होतं, पण आपलं माइंड त्यावेळी कामासोबत जोडलेलं नसतं। असं बरेचदा होतं की आपलं डोक्यात एक चाललेलं असतं आणि आपलं काम एक चालू असतं, असं कित्येक वेळा होतं, कित्येक वेळा। तर या 4 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर बघा तुमच्या आयुष्यात थोडा का असेना म्हणजे बदल होईल। कारण स्त्री ही नेहमी उत्साही निरोगी असेल तरच जीवन जगण्यास अगदी ते सोपं होऊन जातं। बघा तर 1 नंबर आहे की सकाळचा वेळ ज्या बायकांना म्हणजे आपल्या स्वतःसाठी देता येतो त्या दिवसभर फ्रेश राहतात। म्हणजेच काय तर सकाळ सकाळी उठल्यानंतर ना आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे। मुलाचं नवऱ्याचं हे सगळं करायच्या आधी, त्यांचा गोंधळ चालू व्हायच्या आधीच आपण आपल्या स्वतःला स्टेबल केलं पाहिजे किंवा शांत केलं पाहिजे। आणि देवाचे आभार माना किंवा आपला दिवसाचा चांगला असा प्लॅन करून ठेवा। आपण दिवसभर काय काय करणार ते लिहून काढा किंवा तुम्ही मनात ठेवा, किंवा आज माझी दिवसातली एक वाईट सवय निघून जावी असं म्हणा, याच्यामुळे खूप बदल पडतो। तर दुसरी गोष्ट आहे की आपण कोणतं काम कधी करायचं हे अजिबात ठरवत नाही, आणि त्यामुळे आपला गोंधळ होतो। आणि आपण कुठलं काम आधी केलं पाहिजे, काय महत्वाचं आहे, स्वयंपाक महत्वाचा आहे की आधी टिफिन महत्वाचा आहे किंवा दुसरं बाकी घरातली साफसफाई महत्वाची आहे, हे आपण आधी ठरवलं पाहिजे। आणि नाश्त्याची वगैरे तयारी किंवा जेवणाची तयारी आदल्या दिवशी करून ठेवली तर सकाळची धावपळ अजिबात होत नाही। नंबर 3 आहे की स्वतःच्या आहाराकडे आणि तब्येतीकडे आपण लक्ष देत नाही, किंवा कामाच्या ओघात आपण ते वेळेवर जेवण करत नाही आणि मग आपली चिडचिड होते। म्हणजे नवऱ्याचा डब्बा, मुलांचं काहीतरी करणं, याच्या मागच आपलं सगळं
निघून जातं, म्हणजे आपलं खाणंपिणं राहतच नाही त्यांचं खाणंपिणं बघायच्या नादात. तर आपणही आपल्या खाण्याच्या वेळा पाळल्या पाहिजे. दिवसातून एकदा तरी एखादं फळ खाल्लं पाहिजे, पाणी भरपूर पिलं पाहिजे, म्हणजे अचानक आपली तब्येत बिघडणार नाही आणि आपली चालती गाडी म्हणजे थांबणार नाही किंवा त्याला ब्रेक लागणार नाही आणि सगळं घर विस्कटून जातं जर आपण विस्कटलो तर. त्यामुळेच ही काळजी आपण घेतली पाहिजे. आणि तुम्हाला चौथं कारण सांगतो की दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणं आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे सारखं सारखं डोकावून पाहणं किंवा त्याविषयी संभाषण करत राहणं, गॉसिप करत राहणं, हे म्हणजे खूप खूप घातक आहे. हे सारखं विचार करत बसणं, यामुळे दुसऱ्याला काही किंवा ज्याचा विचार करतोय त्याला काहीच फरक पडत नाही. तर यामुळे आपलं नुकसान होतं. आपणच आपला वेळ किंवा आपला माइंड, आपली बॉडी पूर्ण असं सगळ्याचं डॅमेज आपलं होतं. तर दुसऱ्याला काहीच याचा फरक पडत नाही. त्यामुळे सतत चांगला विचार करत राहा. चांगलं म्हणजे जेवढं जमेल तेवढं पॉझिटिव्ह राहण्याचा विचार करा. मग बघा तुम्ही म्हणजे आयुष्यात खूप पुढे जाल. काही गोष्टी सोडून देण्यातही पॉइंट असतो. म्हणजे काही तुम्ही तुमच्याविषयी कोण वाईट वागत असेल किंवा तुम्हाला कोणी काही म्हणत असेल तर त्यावेळेपुरतं शांत राहा, शांत विचार करा. कारण ह्या गोष्टीने आपण आपल्याला समृद्ध करत असतो, ना की त्या दुसऱ्याला काही त्याचा फरकही पडत नसतो आणि तो त्याच्या बुद्धीच्या कुवतेनुसारच बोलत असतो समोरचा माणूस. आणि तुम्हाला त्याचा आपल्यावर परिणाम करून घ्यायची काहीच गरज नसते, तरीही आपण करून घेतो आणि मग आपला दिवस किंवा आपला आयुष्य किंवा आपला वेळ सगळा बर्बाद होतो. आणि या 4 गोष्टी अशा होत्या ना की तुम्हाला खरंच थोडंफार दिवसाचं नियोजन किंवा आहार किंवा ह्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर बघा स्वतःमध्ये खूप बदल होतो. आणि असंच मग दिवसाचं काम किंवा चिडचिड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अशा लगेच होऊन जातील ह्या जर गोष्टी तुम्ही पाळल्यात तर. मी सगळं आवरून घेऊन स्वयंपाकाला लागले. रात्रीचा स्वयंपाक मी करायला घेतला आणि स्वयंपाक वगैरे आवरून बघा संध्याकाळी छान असे हे दोघं खेळत होते. मी हे असं काही नवीन किंवा वेगळं करत नाही किंवा मी तुम्हाला सांगते म्हणून काही माझ्यात वेगळं असं माझं आयुष्य नाही, हेच आयुष्य आहे. पण मी माझ्या अनुभवातून जेवढं शिकले किंवा मी जेवढं अनुभवलंय तेवढं मी आता माझ्यातही उतरायचा ते प्रयत्न करतोय आणि जेवढं मला समजते तेवढंच मी तुम्हाला सांगण्याचाही प्रयत्न करतोय. माझ्याबरोबर तुमचंही आयुष्य सुखी व्हावं. जसं मी माझ्यात बदल करण्याचं ठरवलंय तसंच तुमच्याही आयुष्यात बदल व्हावा, तुमचंही आयुष्य सुखकर व्हावं. ना की तुमच्या कुटुंबाचं तर तुमच्यासोबत होणारच आहे, पण आपण स्वतःलाही खूप फिजिकली मेंटली जर स्टेबल ठेवलं तर आपलं घर वगैरे अगदी नीट व्यवस्थित राहतं. सगळी गाडी आपली सुरळीत चालते, काही चिडचिड वगैरे होत नाही. ह्या थोड्याशाच गोष्टी होत्या मला तुम्हाला आज तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या. माझा एक नवीन एक सुरुवात करायची होती मला ह्या गोष्टींपासून, तर मी ती सुरुवात केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता की माझं संध्याकाळचं प्लॅनिंग म्हणजे मी हे आता डेलीचं करायचं ठरवलंय की उद्याचं प्लॅनिंग आजच, तर माझ्यापासूनच मी सुरुवात केली म्हणूनच मी तुम्हाला सांगते. तर असं करून बघा, नेक्स्ट डेचं प्लॅनिंग किंवा थोडाफार चिडचिड्याने कमी होते आणि आपल्या स्वतःला थोडा वेळ द्या आणि स्वतःत खूप छान असे बदल तुम्हाला जाणवतील की आपण आपल्याला वेळ दिल्यानंतर काय होतं. तर चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये आणि तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलवरती सबस्क्राईब करा चॅनेलला, जेणेकरून माझे नवनवे व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि त्या बेल आयकॉनला पण प्रेस करायला अजिबात विसरू नका. जर तुम्ही बेल आयकॉनला प्रेस केलं तर तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ नोटिफिकेशनमध्ये येऊन जातील. असा होता माझा छोटासा हा आजचा म्हणजे तुम्हाला एक संदेश म्हणा किंवा मैत्रीण बहीण या नात्यानं दिलेला छोटासा संदेश समजा. आणि इथंच मी व्हिडिओला स्टॉप करते. तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.